सुजाताबाईंना 3 मुलं आणि 3 सुना होत्या. 2 सुना रेखा आणि उमा श्रीमंत घरातल्या होत्या, तर लहान सून कोमल गरीब घरातली होती. त्यामुळे सुजाता आपल्या 2 सुना रेखा आणि उमा बरोबर जास्त चांगली वागायची, पण आपली छोटी सून कोमलशी वाईट वागायची. त्यामुळे रेखा आणि उमा पण आपल्या छोट्या जावेचा नेहमी इन्सल्ट करायच्या. आई बघा ना, कोमल अगदी गरिबांसारखी वागते. दाल फ्राय अशी केलीये की त्याला ना तूप ना काही तडका, आणि पोळी तर बघा, पोळीला तर तूप पण नाही लावलंय, तशाच आणून ठेवल्यात. कोमल इकडे ये, आत्ता बघते तुझ्याकडे. अगं तू गरीब घरातून आलीये म्हणजे आम्हालाही तू गरीब समजतेस का? घरात इथे कशाचीही कमी नाहीये, मग तू एवढा कंजूसपणा का करतेस? आज तू जेवणात तूप का नाही वापरलंस? आई तूप संपलंय, जेवढं होतं तेवढं मी वापरलं. आई आत्ता 2 दिवसांपूर्वी तर तूप आणलं होतं, इतक्या लवकर संपलं? पण ही एकटीच तर सगळं तूप नाही खात ना, कारण माहेरी तर कधी हिने तूप खाल्लंच नसेल. नाही आई, तूप तर होतं, पण रेखा आणि उमाबाईंनी मला जिलेबी करायला सांगितली होती, त्यामुळे सगळं तूप त्यातच संपलं. अगं आता काय तू माझ्या सुनांच्या खाण्याला पण नजर लावशील? तुझी एवढी हिंमत? अगं तू गरीब घरातली आहेस म्हणून अशी वागतेस. चल निघ इथून. रेखा तू लालाला फोन कर, 5 किलो साजूक तूप पाठवायला सांग त्याला. कोमल रडत रडत किचनमध्ये जाते. तिला नेहमीच असे अपमान सहन करावे लागायचे. नवीन वर्ष येणार होतं. घरात नवीन वर्षाची पार्टी सुरू होती. रेखा आणि उमा दोघींनीही आपल्या माहेरच्या लोकांना पार्टीसाठी बोलावलं होतं, पण कोमलच्या माहेरचेच नव्हते. आई आम्ही आमच्या घरी सगळ्यांना सांगितलंय पार्टीला या म्हणून, पण कोमलच्या घरच्यांना अजून सांगितलं नाही. काय करायचं त्याचं? अगं सोड ना, त्या भिकाऱ्यांना पार्टीला बोलवायची काय गरज आहे? तुमच्या दोघींच्या घरचे येत आहेत ना. आता तुमच्या घरच्यांमध्ये आणि तिच्या घरच्यांमध्ये किती फरक आहे. नाही आई, असं करू नका. मी तर म्हणते तिच्या माहेरच्यांना बोलवाच तुम्ही. सगळ्यांसमोर त्यांचा असा अपमान करूया की चांगला लक्षात राहील. थांबा, मी तुम्हाला सगळा प्लॅन सांगते. रेखा आणि उमा आपल्या सासूबरोबर कोमलच्या घरच्यांचा अपमानाचा प्लॅन बनवतात. कोमल, घरात नवीन वर्षाची पार्टी आहे. रेखा आणि उमाच्या घरचे पण सगळे येत आहेत, तर माझी इच्छा आहे की तुझ्या माणसांना पण बोलाव. आपण सगळे मिळून नवीन वर्षाची पार्टी करूया. हो आई, मी फोन करते. आत्ता येईल मज्जा, येऊच दे हिच्या माहेरच्या माणसांना. कोमलला जराही कल्पना नव्हती की तिच्या पाठीमागे सासू आणि जावेचा काय प्लॅन आहे ते. 31 डिसेंबरचा दिवस येतो. कोमलच्या सासरी पार्टीची तयारी सुरू होते. रेखा आणि उमाच्या माहेरचे लोक आले होते. रेखा आणि उमाने किचनमध्ये पाऊलही ठेवलं नव्हतं. त्या दोघी आपल्या माणसांशी बोलण्यातच बिझी होत्या. कोमल, पाहुण्यांना स्टार्टर दिलंस ना? मीठ मसाला नीट टाकलंयस ना सगळं जेवणात? कंजूसपणा करू नकोस. सगळे पाहुणे खुश व्हायला पाहिजेत. आणि तुझे आई वडील बहीण भाऊ कुठे आहेत? किती उशीर केलाय त्यांनी यायला. ते वेळेवर आले असते तर त्यांनीही पार्टी एन्जॉय केली असती. हो आई, सगळं जेवण नीट केले आणि हे सगळेजण पण येतीलच एवढ्यात. तेव्हाच कोमलचे आई वडील आणि बहीण भाऊ येतात. नमस्ते नमस्ते, या या. खूपच उशीर केलात तुम्ही यायला. आज 31 डिसेंबरमुळे खूपच गर्दी होती, ऑटो पण मिळत नव्हती. मोठ्या मुश्किलीने एक ऑटो मिळाली इथं यायला. हो हो, मी तर विसरलेच होते. ते रेखा आणि उमाच्या घरचे सगळे गाडीने आले ना, त्यामुळे तुमचं माझ्या लक्षातच आलं नाही की तुमच्याकडे गाडीच नाही आहे, आणि तुमची तेवढी परिस्थितीही नाही की तुम्ही गाडी घेऊन येऊ शकाल. असो, या, तुम्हाला रेखा आणि उमाच्या घरच्यांना भेटवते. विहीणबाई, ही मिठाई घेऊन आलो होतो, नवीन वर्षाचं गोड म्हणून. ठेवा तिकडे. आमच्याकडे त्या बाजारातल्या मोठ्या दुकानातूनच साजूक तुपातली मिठाई येते. बघूया, आम्ही नाही खाल्ली तरी घरातल्या नोकरांना देईन मी. त्यांचं पण नवीन वर्ष आहे. कोमल सगळं ऐकत आणि समजत होती. तिला कळालं होतं की तिच्या माणसांचा खूप अपमान होतोय, पण ती त्यावेळी गप्प बसली.
कोमलच्या दोन्ही जावा त्यांच्याच लोकांमध्ये बिझी होत्या. सूरज हे सगळं पाहत होता. कोमल, आईबाबांसाठी पण ताट कर. सगळेजण जेवतायत. तुषार, ज्योती, चला तुम्ही पण जेवून घ्या. चला. हो हो, मी आत्ता वाढते. आई, बाबा, तुषार, ज्योती, या बसा, मी तुम्हाला जेवायला वाढते. कोमल स्वयंपाकघरात जाते तर बघते की सगळी भांडी रिकामी आहेत. त्यात काहीच शिल्लक नव्हतं. कोमल घाबरते. अरे, यात तर काहीच नाहीये. मी तर खूप जास्त जेवण बनवलं होतं. काय झालं कोमल? तू टेन्स का दिसतीयस? त्यांना सगळ्यांना जेवायला वाढ. चांगलं नाही वाटत असं. ते तसेच बसलेत. काय वाढू? काहीच उरलं नाहीये. मी एवढं सगळं जेवण बनवलं होतं, किंबहुना जास्तच केलं होतं, पण इथे काहीच शिल्लक नाहीये आणि आता विचारायलाही चांगलं वाटत नाही. थांबा, मी काहीतरी करते. पण असं कसं होईल? जर तू जास्त जेवण बनवलं होतंस तर एवढं जेवण संपलं कसं? मी पण आई आणि वहिनीला हे जाऊन विचारतो. नाही नाही, असं चांगलं नाही दिसत. सगळे पाहुणे बसलेत. मी या सगळ्यांसाठी दुसरं काहीतरी बनवते. थोडा वेळ लागेल. थांब, मी काहीतरी ऑर्डर करतो. तू कुठे आता परत करत बसणार सगळं? नाही नाही, ऑर्डर केलं तर सगळ्यांना कळेल. तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी करते काहीतरी. कोमलच्या घरचे खूप वेळ बसून राहिले. कोमल सूरजला काही ऑर्डरही करू देत नव्हती, कारण तिच्या आईवडिलांना हे माहीत होतं की कोमलने सगळं खाणं घरीच बनवलंय. कोमल आपल्या आईवडिलांचा मान ठेवण्यासाठी पटापट पुरी आणि भाजी करू लागली. तेव्हाच तिची सासू आणि जावा तिथे येतात. अगं कोमल, तू या पुऱ्या का तळतीयेस? एवढं सगळं जेवण उरलंय. अगं उमा, तुला समजत कसं नाही? कोमलला तिच्या आईवडिलांना गरम गरम पुरी करून खायला घालायची आहे. हिने आपल्या घरच्यांना तर थंडच जेवण दिलंय. स्वतःच्या घरच्यांना मात्र छान गरम वाढतीये. तिच्या घरच्यांनी असं चांगलं खाणं कधी खाल्लं नसेल ना, म्हणून ती असं करत असेल. अगं, जर एवढं जेवण शिल्लक होतं तर हे परत बनवायची काय गरज होती सुनबाई? बघ जरा किती जेवण उरलंय ते. आपण पैशावाले आहोत म्हणून काय उधळपट्टी करायची का? आई, थोड्या वेळापूर्वी इथे काहीच जेवण नव्हतं. किचनमध्ये सगळी भांडी रिकामीच होती. मला माहित नव्हतं की या दोघींनी सगळं जेवण खोलीत नेऊन ठेवलंय ते. मला सगळं कळून चुकलंय आई. मी तुमच्यासाठी कितीही चांगलं केलं ना, तरी तुम्ही मला अपमान करण्याची एकही संधी सोडत नाही. बाहेर माझे आईवडील आणि बहीण भाऊ बसलेत. आता माझी या घरी राहण्याची अजिबात इच्छा नाही. मी त्यांच्याबरोबर जाते माझ्या आईकडे. मला तर असं वाटतं की इथे माझं कोणीच नाहीये. सूरज, मी इथे नाही राहू शकत. जिथे मान नाही तिथे राहण्यात काहीच अर्थ नाही. थांब कोमल, तू एकटी नाही जाणार. मी पण येतो तुझ्याबरोबर. आता आपण इथे राहायलाच नको. जिथे माझ्या बायकोला मान नाही तिथे मीही राहू शकत नाही. मी पण खूप दिवस स्वतःला समजावत होतो. अरे सूरज, असं बोलू नको. सोड नाही, छोट्या मोठ्या गोष्टी होत राहतात. कोमल, तूही राग सोड. आणि आई, तुम्ही तिघी नवीन वर्षाच्या पार्टीत असं वागून सगळ्यांचा मूड का खराब करताय? कोमल, शांत हो. आता सगळे पाहुणे निघून जातील, मग आपण उद्या बोलूया. कोमलची सासू आणि जावा विचार करू लागतात की त्यांनी जरा जास्तच मोठी चूक केलीये. पण आता खूप उशीर झाला होता. सूरज आणि कोमलने वेगळं राहण्याचा निर्णय घेतला आणि काही दिवसातच ते वेगळं राहू लागले. कोमलच्या सासू आणि जावांना तर पश्चाताप होऊ लागला होता, कारण कोमल होती तेव्हा त्यांना काहीच काम करावं लागत नव्हतं. ती गेल्यावर सगळं काम त्यांनाच करावं लागलं. त्यांनी कोमलसारख्या चांगल्या मुलीची साथ गमावली होती. कोमल आपल्या नवऱ्याबरोबर एका छोट्या घरात आनंदाने नवीन वर्षाची सुरुवात करते आणि सुखी राहते. 13 वर्ष वयाच्या असलेल्या 3 मैत्रिणी, निधी आपली मैत्रिणी सोनम आणि प्रीती बरोबर एका पार्कमध्ये खेळत होती. तेव्हाच निधी खेळताना खाली पडते आणि तिच्या डोक्याला लागतं. आह आह, अगं तू बरी आहेस ना? वेडी, जरा नीट सांभाळून खेळायचंस ना. अगं काही नाही झालं, बरी होईल ती. तुम्ही दोघी मैत्रिणी माझ्या बेस्ट फ्रेंड आहात. थँक गॉड की मला एवढ्या चांगल्या मैत्रिणी मिळाल्या. मी खूप लक्की आहे. अच्छा, आता मला खूप भूक लागली आहे सोनम. तुझी मम्मी आलू पराठे खूप छान बनवते ना. आता तू आम्हाला तुझ्या घरी घेऊन चल आणि आंटींना पराठे बनवायला सांग. हो हो, मग चला ना, मी कुठे नाही म्हटलीये. मग त्या दोघी जणी तिच्या घरी येतात आणि सोनमची आई त्यांचं प्रेमाने स्वागत करते आणि गरमागरम आलू पराठे तयार करून त्यांना स्वतःच्या हाताने त्या भरवतात.
मग निधीची आई शालिनी तिच्या घरी येते, जी खूपच श्रीमंत आणि घमेंडी बाई असते. ती निधीला म्हणते, निधी बाळा, तू या गरिबांच्या घरी काय करतीयेस? हे लोक गरीब आहेत, किती घाणीत राहतात बघ. तुला जर काहीतरी घाणेरडं खायला दिलं तर मग तर तू आजारी पडशील ना. आणि यांना हेच हवं असतं की श्रीमंतांची मुलं आजारी पडावीत. नाही ग आई, असं काही नाहीये. आंटी तर खूप छान जेवण बनवतात. तू जर यांच्या हातचे आलू पराठे खाल्लेस ना तर बोटच चाटत राहशील. तू खाऊन बघ ना. मला या गरिबांचं खाणं नाही खायचंय आणि तुलाही नाही खायला पाहिजे. आणि तू ग प्रीती, तुझ्या मम्मीला जर कळालं तर तुला माहितीये ना ती किती ओरडेल तुला ते. चला बरं तुम्ही दोघी इथून आता. ओहो, आता तर आपल्याला जायलाच लागेल. बाय आंटी. बाय सोनम. त्यानंतर दोघी मुली शालिनी बरोबर आपापल्या घरी जातात. खरं तर सोनम एका गरीब घरची मुलगी होती, पण तिचे आई वडील खूप मेहनत करून तिला एका प्रायव्हेट शाळेमध्ये शिकवत असतात. आणि तिथेच तिची मैत्री निधी आणि प्रीती बरोबर होते. त्या तिघीजणी बेस्ट फ्रेंड होतात. अभ्यासाबरोबरच त्या तिघी एकत्र खेळायच्या आणि गप्पाही मारायच्या. असेच काही दिवस जातात. त्या तिघीजणी आपली 12वी पूर्ण करतात. सोनम, आम्हाला बऱ्याच दिवसांपासून तुला काहीतरी सांगायचंय. हो, सांगा ना. अगं सोनम, ॲक्च्युली ना आमच्या पुढच्या शिक्षणासाठी आमचे मम्मी पप्पा आम्हाला फॉरेन कंट्रीजमध्ये पाठवणार आहेत. आणि याचंच आम्हा दोघींना खूप टेन्शन आलं आहे. आम्हाला तुझ्यापासून लांब नाही जायचं आहे. तू पण आमच्या बरोबर आली असतीस तर. अगं तुम्हाला तर माहिती आहे ना किती मोठ्या मुश्किलीने माझ्या आईबाबांनी एका प्रायव्हेट स्कूलमधून माझी 12वी पूर्ण केली आहे. आता पुढचं शिक्षण त्यांच्यासाठी तेवढं जास्त मॅटर करत नाही. आणि माझ्या आईवडिलांनी एक चांगलं स्थळ बघून माझं लग्नही ठरवलं आहे. 3 दिवसांनंतर माझं लग्न आहे. काय, तू एवढे लवकर लग्न करणार आहेस? आता आम्ही तुझ्याशिवाय कसं राहणार यार. आम्ही तर आता परदेशात जाणार आहोत आणि तुझं तर इथे लग्न होतंय. आंटींच्या हातचे पराठे, आपलं एकत्र फिरणं, आपल्या गप्पा, हे सगळं आम्ही खूप मिस करू यार. मला पण तुमची खूप आठवण येईल. मी पण तुम्हाला खूप मिस करेन. परदेशातून जेव्हा कधी याल तेव्हा मात्र मला नक्की येऊन भेटा. दुसऱ्या दिवशी प्रीती आणि निधी शिक्षणासाठी परदेशात जातात आणि इकडे सोनमचं लग्न होतं. लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासूनच सासरकडची सगळी जबाबदारी सोनम आपल्या खांद्यावर घेते. सोनमची सासू खूपच खडूस होती, जी गरीब परिस्थितीमुळे खूपच कंजूसपणाने वागायची. एक दिवस सकाळी जेव्हा सोनम स्वयंपाकघरात स्वयंपाक करत होती तेव्हा तिची सासू कुंती तिथे येऊन तिला म्हणते, हे तू काय करतीयेस? आता परत कशाला जेवण बनवतीयेस? रात्रीची भाजी संपली आहे का? आई, 2 वाट्या भाजी उरली आहे, पण ती शिळी झाली. आता तुम्ही रात्रीची भाजी खाणार का? म्हणून स्वयंपाक करत होते. काही गरज नाहीये दुसऱ्यांदा जेवण बनवण्याची. ते उरलेल्या भाजीमधली 1 वाटी आपण दोघी संपवू आणि दुसऱ्या वाटीतली भाजी माझ्या लेकाला सुधीरला होईल. आई, पण आज त्यांची सुट्टी आहे आणि त्यांना काहीतरी चांगलं खायला हवंय. अच्छा, माझ्या त्या नालायक पोराने मला अजून महिन्याचा पगार आणून दिलेला नाहीये आणि त्याला पक्वान्न खायला हवेत. आता मी जेवढं सांगितलंय ना तेवढंच कर. ठीक आहे आई. आपल्या सासूचं असं वागणं बघून सोनम मनात विचार करते, उफ, या सासूबाई किती कंजूस आहेत. शिळी भाजी खायला सांगतायत. आता कसला विचार करत बसलीयेस? जा, रात्रीची भाजी गरम कर आणि पोळी बरोबर वाढून घे. जेवण बनवण्यावरून कुंती सोनमला सतत असंच काहीतरी बोलत राहायची. पण कुंतीला उलट बोलण्याची हिंमत ना सोनममध्ये होती ना तिचा नवरा सुधीरमध्ये होती. चुकून जरी सोनमकडून एखादी चूक झाली तर कुंती दुनियाभरातल्या गोष्टी तिला सुनवायची. दिवसेंदिवस गरीब परिस्थितीमुळे कुंतीचा कंजूसपणा जास्तच वाढला होता. असंच एक दिवस घरातलं सगळं सामान संपतं आणि खाण्यासाठी ना अन्नाचा कण होता ना पैसे. तेव्हा कुंती सोनमला म्हणते, अरे देवा देवा, रिकाम्या पोटी तर माझं पोट जास्तच दुखतंय. अगं सोनम, एक काम कर, त्या किराणावाल्याकडे जाऊन थोडं सामान तरी उधारीवर घेऊन ये, नाहीतर भुकेनी व्याकुळ होऊन माझं जीव इथेच जाईल. या पोराचं कामही धड चाललेलं नाहीये, म्हणून हे असे दिवस बघायला लागतंय. अगं जा लवकर, माझं तोंड काय बघत बसलीयेस? हो हो आई, मी आत्ता जाते. सोनम सामान आणायला जातच होती तेव्हाच तिची टक्कर गाऊन घातलेल्या 2 मुलींबरोबर होते. सोनमच्या हातातली सामानाची पिशवी खाली पडते आणि त्या मुलींच्या हातातले गिफ्ट्सही खाली पडतात. एकतर मोठ्या मुश्किलीने हे सामान मिळालंय आणि तेही खाली पाडलं. अगं सोनम, तू हे काय करून घेतले स्वतःचं? आणि काय तुझ्या घरात खायला काहीच नाहीये? तू एवढंसं सामान घेऊन चालली असते?
हां अगं ते यांचं काम जरा नीट चाललेलं नाही आहे ना सध्या, त्यामुळं पैशांची जरा तंगी चालली आहे. पण तुम्ही दोघी या गावात कशा काय? आम्ही दोघी तुलाच भेटायला आलोय तिथे. मी खूप खुश आहे की तुम्ही मला भेटायला आलात. चला आता माझ्याबरोबर माझ्या घरी चला. तिच्या सासरची तशी परिस्थिती बघून दोघी मैत्रिणी विचारात पडतात. अरे हे लोक तर सोनमच्या माहेरपेक्षाही जास्त गरीब आहेत. कशी काय ही राहत असेल इथे देवच जाणे. हे बघा ना आई, कोण आले ते. या दोघी माझ्या लहानपणीच्या मैत्रिणी आहेत. अच्छा, दिसायला तर या दोघी जणी मोठ्या श्रीमंत घराण्यातल्या दिसत आहेत. हो आई. बरं तुम्ही दोघी जणी इथे बसा, मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते. सोनम त्यांच्यासाठी चहा बनवत होती तेव्हा कुंती स्वयंपाकघरात येऊन तिला म्हणते, अगं हे काय मोठ्या मुश्किलीने सामान उधारीवर आणलंय. या चहामध्ये अजून थोडं पाणी घाल. तशाही तुझ्या मैत्रिणी चांगलं चुंगलंच खाणं खात असतील. एक दिवस असं खाणं खाल्लं तर काय बिघडतंय मग. ठीक आहे आई. आणि ही बिस्किटे पण कमी कर. 4च घेऊन जा. 2-2 खातील दोघी जणी. आई आज तरी तुम्ही हा कंजूसपणा सोडा ना. तेव्हाच निधी भिंती मागून हे सगळं बघत होती, पण ती याबद्दल काही बोलत नाही. थोड्या वेळानंतर सोनम त्या दोघींना चहा देते. तो पिऊन निधी म्हणते, अरे वा, तू तर खूपच छान चहा केलायस. अच्छा, कसा चाललाय तुझा संसार मग? खूप छान. छान सासर आहे माझं. माझा नवरा आणि सासू माझी खूप काळजी घेतात. बास कर सोनम, अजून किती खोटं बोलणार आहेस? आतमध्ये तुझी सासू तुझ्याबरोबर कशी वागली आहे ते मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. तुझी सासू तुझी किती काळजी घेते ते आम्हाला कळालंय आता. तू या छोट्याशा घराला सुद्धा किती व्यवस्थित सांभाळलंयस. अगं आता कसंही असलं तरी हे माझंच घर आहे. बरे हे बघा, मी स्वतः तुमच्या दोघींसाठी हे आलू पराठे बनवलेत. हां, आईसारखे तर नाही बनवू शकले, पण प्रयत्न केलाय. त्या दोघी जणी पराठे खाऊन खुश होतात. तेव्हाच तिथे कुंती येते. अरे देवा देवा, हे आलू पराठे कधी बनवलेस? सगळे बटाटे संपवले तर नाहीस? नक्कीच जास्त सारण घातलं असेल तू त्याच्यात. आई शेजारच्या मावशींकडून उधारीवर ते बटाटे घेऊन आलीये. मग आता ते उधारीचे पैसे काय तुझा बाप येऊन देणार आहे? आता बास करा काकू, इतका कंजूसपणा पण बरा नाहीये. मला कळतंय गरीब परिस्थिती आहे, पण निदान सोनमशी तरी असं वागू नका. मी हिला अगदी छान ओळखते. हिने कधीच तुम्हाला त्रास दिला नसेल. स्वतःला बदला, नाहीतर या कंजूसीच्या चक्करमध्ये लोक स्वतःचा जीव सुद्धा गमावतात. माफ करा पोरींनो मला. याच्यानंतर मी परत असं कधीच नाही करणार. नवऱ्याच्या मृत्यूनंतर ह्या गरिबीत अशी फसले की ह्या कंजूसपणाची सवयच होऊन गेली बघ. पण यापुढे मी असं कधीच वागणार नाही. बरं आता आम्ही येतो काकू. नाही थांबा पोरींनो, पहिल्यांदाच आमच्या घरी आलायत ना, तुमची भेट तर घेऊन जा. मग कुंती बॉक्समधल्या 2 साड्या काढून त्या दोघींना देते. आणि तेव्हाच निधी आणि प्रीती सोनमला मदत म्हणून 50,000चं बंडल काढून देतात. त्याच पैशातून तिचा नवरा एक दुकान सुरू करतो, ज्याच्यातून तिची छान कमाई होते. आणि त्याच कमाईतून ती स्वतःचं मोठं घर सुद्धा बांधते. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.